राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडल्यानंतर राज्यात दोन महत्त्वाच्या चर्चा चालू झाल्या होत्या. त्यातली एक चर्चा म्हणजे सुनेत्रा पवारांनी इतक्या लवकर शपथ घ्यायला नको होती आणि दुसरी चर्चा होती ती म्हणजे शरद पवारांची सुनेत्रा पवारांना शपथ घ्यायला लावल्याचं सांगितल्याची. तर मंडळी, पक्षाची सूत्र ही पटेल आणि तटकरे, मुंडे आणि भुजबळ यांच्याकडे जाऊ नयेत म्हणून शरद पवारांनीच हे सगळं घडवून आणलंय. अर्थात हे दावे करण्यात आलेले होते, पण हे खरंच खरं आहे का? आणि असं म्हणण्याची वेळ ही आता का आली आहे बरं? कारण सुनेत्रा पवारांचे निर्णय, पटेल आणि तटकरे यांच्या पदाचा उल्लेख टाळणं, नरेश माणसाचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणं आणि निवडणूक आयोगाला पत्र लिहून कार्याध्यक्ष म्हणून पटेलांना जो पत्रव्यवहार केलेला आहे तो कॅन्सल करावा म्हणून सांगणं, एकामागून एक अशा अनेक गोष्टी सध्या सुरू झालेल्या आहेत. आणि अजित पवार गटातील ज्येष्ठ नेत्यांचा गट विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना आता उभा राहिला आहे. काय आहे हा नेमका सामना? शरद पवारांचा याच्यात किती सहभाग आहे बघूयात आजच्या या व्हिडिओमधला. मंडळी, हा सामना खरा जरी असला तरी एकट्या सुनेत्रा पवार, पटेल, तटकरे, मुंडे, भुजबळ अशा नेत्यांसोबत पंगा घेऊ शकतील का? तर याचं उत्तर नाही असे येतं. त्याचं महत्त्वाचं कारण जर का आपण शोधलं तर पटेल वगळता तटकरे, मुंडे, भुजबळ या तिन्ही नेत्यांकडे जनाधार आहे. हे तिन्ही नेते ओबीसी नेते आहेत. पर्यायाने या राजकारणाकडे मराठा विरुद्ध ओबीसी असं देखील पाहिलं जाऊ शकतं. तिन्ही नेते राष्ट्रवादीतले ज्येष्ठ नेते आहेत आणि कमी प्रमाणात या नेत्यांकडे स्वतःच्या आमदारांचा एक गटसुद्धा आहे. तर असं असताना या नेत्यांसोबत थेट पंगा घेणं म्हणजे राष्ट्रवादी बॅकफूटवर घेऊन जाणं. पटेलांचं महत्त्व हे दिल्लीच्या कम्युनिकेशनसाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तटकरेंचं महत्त्व पक्षाला आर्थिक रसद उभी करण्यासाठी महत्त्वाचं आहे. भुजबळ, मुंडे यांचं महत्त्व पक्षाच्या ओबीसी मतदारांसाठी. असं असताना थेट सामना एकट्या सुनेत्रा पवार करू शकतात का? तर मंडळी, पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकारिणीच्या विरोधात सुनेत्रा पवार नेमक्या कुणाच्या सूचनेनुसार काम करतायत हे शोधणं महत्त्वाचं ठरतं. आणि इथे शरद पवारांच्या हस्तक्षेपावर प्रश्नचिन्ह निर्माण होतात. शरद पवारांच्याच इशाऱ्याने हा कार्यक्रम सुरू झालाय असं म्हणायला पुरेशी स्पेस मिळते. नेमकी कशी ते आता आपण समजून घेऊया. मंडळी, या संपूर्ण प्रकरणामध्ये शरद पवार हे केंद्रस्थानी का आलेत, का येत आहेत, कशामुळे येत आहेत, तर याची कारणं जर का आपण शोधली तर तटकरे, मुंडे आणि भुजबळ या चार नेत्यांची भूमिका अतिशय महत्त्वाची या सगळ्या प्रकरणात राहिलेली आहे. ती सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे अध्यक्ष करण्यामध्ये. आज या सुनेत्रा पवार या पक्षाच्या संदर्भातनं कोणताही निर्णय घेऊ शकतात. ते मुळातच अजित पवारांकडे असणाऱ्या सगळ्या पदांवर विराजमान झालेल्या असल्यामुळे. आता या पदांवरती विराजमान होणं वाटतं तितकं सोपं होतं का? तर निश्चितच नाही. कारण अजितदादांच्या पश्चात शरद पवार गटाचे नेते हे एकामागून एक करत विलिनीकरणावर भाष्य करत राहिले. सुनील तटकरेंनी सुद्धा आपल्या मुलाखतीत यापैकी एकही नेता हा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर न बोलता विलिनीकरणावरती बोलत होता. आणि हे सगळं खूप शिताफीने अधोरेखित केलं गेलं होतं. अर्थात हे खरंच आहे की जयंत पाटील किंवा शशिकांत शिंदे या सगळ्या नेत्यांनी फक्त विलिनीकरणाचाच विषय छेडलेला होता. विलिनीकरणावरतीच न थांबता अजित पवारांसोबतच्या बैठकांचे व्हिडिओ समोर आणले गेले होते आणि शरद पवार गटाच्या नेत्यांनी हे सगळे प्रयत्न सुरू केले होते. इकडं अमोल कोल्हेंकडे प्रदेशाध्यक्षपद जाणार होतं आणि कोल्हेसुद्धा ओबीसी म्हणजे भुजबळांसारखे ते माळी समुदायातनं येणारे माधव पॅटरला काउंटर करणारं नाव इकडे सुचवण्यात येत होतं. कोल्हेंचं नाव समोर आणणं, विलिनीकरणाची चर्चा घडवून आणणं आणि अजित पवार गट, मुख्यतः अजित पवार गटातल्या चार नेत्यांची चलबिचल ही वाढलेली होती. त्यामध्ये तटकरे, पटेल, भुजबळ आणि मुंडे हे चार प्रमुख नेते यांनी अजित पवारांना अग्नी देत फडणवीसांची फेट घेतली होती. सुनेत्रा पवारांच्या नावाची शिफारस केली होती. अर्थात हे सगळं झालं असतं तर नेमकं काय झालं असतं? सुनेत्रा पवारांना संसदीय राजकारणाचा एकतर तितकासा अनुभव हा नाही आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिंदेंची शिवसेना यांच्यासोबत सत्तेचं संतुलन राखण्याचा आवाका हा प्रचंड मोठा आहे आणि कदाचित या ज्येष्ठ नेत्यांकडे अजितदादांची खाती ही निश्चितच गेली असते. उपमुख्यमंत्रीपद नको पण खाती वाढवून द्या अशी मागणी करत या ज्येष्ठ मंडळींकडनं पक्षांतर्गत महत्त्व
वाढवून घेण्यात आलं असतं आणि सुनेत्रा पवारांना कदाचित साईडलाईन करण्यात आलं असतं. पण असं काही झालं नाही. तडकाफडकी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते फडणवीसांना भेटले आणि सुनेत्रा पवारांनी अजित पवारांची जागा ही घ्यावी अशी मागणी करून आले. मुळात ही चलबिचल वाढावी यासाठी शरद पवार गटाच्या नेत्यांनी स्टेटमेंट्सला कारणीभूत ठरवण्यात आलं आणि शरद पवारांनी देखील माझ्या मनाच्या विरोधात होतंय अशा प्रकारचे स्टेटमेंट दिले. मात्र या शपथविधी झाल्यानंतर सुनेत्रा पवारांकडे सत्तेची सूत्र येतात पवारांनी पार्थ पवारांच्या सोबतच्या भेटीगाठी वाढवल्या आणि याच वेळेस ज्येष्ठ मंडळींच्या मनात शंकेची पाल चुकचुकायला लागले. आता यानंतरचा दुसरा अंक सुरू झाला तो म्हणजे रोहित पवारांच्या माध्यमातून. रोहित पवारांनी अजितदादांच्या अपघातावरून आकाश पाताळ एक करायला सुरुवात केली. याच दरम्यान त्यांनी खूप महत्त्वाचे पुरावे समोर आणण्याचा प्रयत्न केला. आपला मोर्चा त्यांनी थेट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती शिफ्ट केला. अजित पवार बायरोड बारामतीला जाणार होते, पण एका नेत्याने मीटिंगला वेळ दिला नाही आणि त्यामुळे त्यांना विमानानं जाणं भाग पडलं. अर्थात या आरोपांमध्ये कुठेतरी थेट हत्येचं षडयंत्र असल्याचा आरोप रोहित पवारांकडनं केला गेला. पटेलांच्या बाबतीत देखील विमान कंपनीचा इतिहास सांगून या विमानाचं मेंटेनन्स पटेलांच्या कंपनीकडे होतं असं रोहित पवार सांगू लागले. आता या सगळ्या आरोपांमुळे नेमका इम्पॅक्ट काय झाला तर पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं जनमत या नेत्यांसोबत होतं ते तोडण्याचं काम रोहित पवारांच्या माध्यमातून झालं. आता असे आरोप होत असताना एक सिंगल शब्द पटेल आणि तटकरे यांच्या बाजूने सुनेत्रा पवारांनी काढला नाही. पार्थ पवार यांनी सुद्धा पटेल आणि तटकरेंच्या बाजूने विधान करणं थांबवलं होतं. या सगळ्या गोष्टींमध्ये अजित पवार गटाचे कार्यकर्ते सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्यासोबत भुजबळ आणि मुंडे यांच्या विरोधात विधानं करू लागले. अर्थात ही सगळी गंमत कोण घडवून आणत होतं यामागे निश्चित कुणाचं डोकं होतं हे शोधणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. तर हा प्रश्न निर्माण होतो आणि पुन्हा एकदा शरद पवारांच्या इशाऱ्यानेच पटेल आणि तटकरे या नेत्यांना राजकारणातनं बाद करण्याचा कार्यक्रम आखण्यात आलाय का असा प्रश्न मात्र निश्चितच निर्माण होतो. साहजिकच हे सगळं जे काय होतंय ते शरद पवारांच्या इशाऱ्यावरती होतं. शपथविधी आणि पक्षप्रमुख पदाची सूत्र हाती आल्यानंतर याच नेत्यांना डॅमेज करण्यात आखण्यात आलेली रणनीती आणि हे नेते राजकीयदृष्ट्या डॅमेज होत असताना या नेत्यांच्या मागे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या मागे न थांबणं आता दरम्यानच्या काळात विलिनीकरणाच्या चर्चामुळे सगळे प्रश्न समोर आले. तर मंडळी, शरद पवार गटाला एक प्रश्न सातत्याने विचारला जात होता तो म्हणजे शरद पवार गट भाजपसोबत जाणार होता का, शरद पवार भाजपसोबत जाणार होते का, आणि याची कबुली विलिनीकरणाच्या चर्चेमुळे थांबून गेली होती. पण त्यानंतर विलिनीकरणाची भाषा शरद पवार गटाच्या नेत्यांनी बंद केली. शरद पवारांना राज्यसभेवर जाण्यासाठी ठाकरे गट आणि काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. भाजपसोबत जाणार नाही या शब्दावरतीच ठाकरेंनी पवारांना राज्यसभेसाठी पाठिंबा दिला आणि असं देखील त्या दरम्यान सांगितलं गेलं. असं असताना शरद पवार हे अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांना चेकमेट देत होते. त्या सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी एकत्र आणून भाजपसोबत जातील का हा महत्त्वाचा प्रश्न गेल्या 15 दिवसात सुप्रिया सुळेंची भाजपला सहकार्य करण्याची भाषा जर का आपण पाहिली तर या प्रश्नाचं उत्तर मिळाल्यासारखं वाटतं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून सुद्धा आदित्य ठाकरेंकडनं शिंदेंना साईडलाईन करत भाजपसोबत जुळवून घेण्याची भाषा ही समोर येऊ लागलेली होती आणि शरद पवार निवृत्ती घेणार अशा चर्चा या रंगवल्या असताना पवारांनी पुन्हा राज्यसभेवर जाण्यामागचं कारण सुद्धा सर्वांच्या भुवया उंचावणार आहे. तर मंडळी, शरद पवार ॲक्टिव्ह राजकारणाचा भाग आहे हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दिलंय त्यांच्या राज्यसभेवरनं. अर्थात पक्षाविरोधात निर्णय गेला तर सुनेत्रा पवारांसमोर एकच मार्ग राहतो तो म्हणजे भाजपमध्ये विलीन होणं. शरद पवार की भाजपमध्ये विलीन होणं या दोन पर्यायांपैकी सुनेत्रा पवारांचा कल पवार कुटुंबियांच्या राजकारणाकडे निश्चितच शिफ्ट होऊ शकतो आणि हे तितकंच महत्त्वाचं देखील आहे.
थोडक्यात काय तर जे काही सध्या घडतंय ते असंच घडत नाही आहे. यासाठी अतिशय महत्त्वाची कारणं देखील आहेत. शरद पवारांचा अदृश्य हात पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणावरती सोंगटे मांडायला लागला का, असा प्रश्न निर्माण होतो. तर या राजकीय घडामोडी पाहून बाकी तुम्हाला या घडामोडींबद्दल काय वाटतं? निर्णय जो न्यायालयामध्ये प्रलंबित आहे तो निर्णय येणार आहे का? हा निर्णय आपल्या विरोधात जाऊ शकतो असं शिंदे आणि अजित पवार गटांना वाटतंय का? आणि त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागल्यात का? यामागे अदृश्य हात मोठी कामं करतोय का? तुमच्या कमेंट या अवश्य नोंद करा मंडळी. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.